ठाणे शहरातील घोडबंदर रोडवरील वाघबीळ येथे राज्यातील सर्वात मोठं तीर्थरूप निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। सुमारे 2,500 प्रेक्षक क्षमतेचं हे अत्याधुनिक नाट्यगृह 7,300 चौरस मीटर क्षेत्रावर उभारलं जाणार आहे। या प्रकल्पासाठी राज्य शासनाने 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात 85 कोटी आणि दुसऱ्या टप्प्यात 53 कोटी रुपये देण्यात येणार आहेत। नाट्यगृहामध्ये मुख्य सभागृह, बाल्कनी, मोठा रंगमंच, 2,000 चौरस मीटर प्लाझा गार्डन, त्याचप्रमाणे पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तसंच लिफ्ट, एक्सेलेटर, बँक्वेट हॉल आणि दिव्यांगांसाठी विशेष आसन व्यवस्था देखील असणार आहे। पुढील 3 वर्षात हे नाट्यगृह पूर्ण होणार असल्याची माहिती श्री सरनाईक यांनी दिली। बघा, ठाणे पूर्वीपासूनचं साहित्यप्रेमी आणि नाट्यकर्मीचं शहर म्हणून ओळखलं जातं। उलट मी तर नेहमी म्हणेल की मुंबईनंतर ठाणे आणि पुण्यामध्ये नेहमीच सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी कोण पुढे याची चर्चा होत राहिलेली आहे आणि आम्ही प्रत्येक वेळेस दाखवून दिलं की ठाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी नाही आहे। आम्ही नेहमीच दाखवत आलो ठाणे तेथे काय उणे आणि सगळ्या नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे। आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब फक्त घोषणा करून थांबत नाही, ती याची पूर्तता करतात। खरं तर आम्ही हे 3 महिन्यापासून सगळं आमचं चालू आहे, परंतु आम्ही लोकांपर्यंत आणलं नव्हतं। काल जेव्हा राज्यानं GR काढला 138 कोटी रुपयाचा आणि GR काढल्यानंतर ते आता कामाला जेव्हा सुरुवात होणार आहे तेव्हाच आम्ही याची अधिकृतरित्या घोषणा केली।